तर आज आपण चर्चा करणार आहोत ती इस्रायल हमास यांच्यातील संघर्षाची। इस्रायल व पॅलेस्टाईन यामधील सीमावर्ती भाग तसेच गाझा पट्टीचा प्रदेश हा जगातील सर्वात संवेदनशील भौगोलिक क्षेत्रांमध्ये गणला जातो। अरब राष्ट्रांच्या पाठिंब्याने उभा ठाकलेला पॅलेस्टाईनच्या मावळ भूमिकेतून जन्माला आलेली जहाल संघटना हमास आणि यांना पुरून उरणारा नव्याने निर्माण झालेला छोटासा ज्यूंचा देश इस्रायल यांच्यातील पराकोटीचा संघर्ष हा काही नवीन नाही। या संघर्षाच्या मुळाशी आहे जेरुसलेम हे शहर ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू या तीनही धर्मांसाठी एक पवित्र क्षेत्र आहे। इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन हा संघर्ष समजून घेण्यासाठी प्रथम जेरुसलेम शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे। जेरुसलेमचा इतिहास इसवी सन पूर्व 1047 मध्ये आजच्या इस्रायल व पॅलेस्टाईन भागात इस्रायल नावाचे राज्य होते। या राज्याची राजधानी होती जेरुसलेम। येथे सर्व ज्यू लोक राहत असत। त्यांचा राजा सोलोमान याने ज्यू लोकांच्या प्रार्थनेकरिता पहिले मंदिर बांधले, ज्याला फर्स्ट टेम्पल किंवा टेम्पल माउंट म्हटले जाते। त्यानंतर बॅबिलोनियन शासकांनी आक्रमण करून हे मंदिर तोडले, परंतु लगेच पर्शियन सैन्याने आक्रमण करून हे मंदिर पुन्हा बांधले व त्या मंदिराला सेकंड टेम्पल असे म्हटले जाऊ लागले। कालांतराने आलेल्या रोमन साम्राज्याने हे मंदिर पूर्णपणे तोडले व त्याची केवळ एक भिंत मात्र शिल्लक राहिली। त्यानंतर सततच्या होणाऱ्या आक्रमणामुळे बरेच ज्यू हा भूभाग सोडतात आणि प्रामुख्याने युरोपात स्थायिक होतात। फार थोडी ज्यू मंडळी मात्र आपल्या पवित्र स्थानीच मागे राहतात। याच मोजक्या ज्यू समाजात येशू ख्रिस्तांचा जन्म होतो। येथे ज्यू तत्वज्ञान बाजूला सारून नवीन विचार जगासमोर मांडतात। ज्यूंच्या धर्मांविरुद्ध प्रसार केल्याच्या आरोपातून येशूंना जेरुसलेममध्ये मृत्यूदंड दिला जातो। ज्यूंच्या या अमानवीय कृत्यामुळे ख्रिश्चन लोक आजही त्यांचा द्वेष करतात। पुढे इसवी सन 306 मध्ये कॉन्स्टंटाईन द ग्रेट रोमन साम्राज्याचा सम्राट बनतो व ख्रिश्चन धर्माचा पुरस्कार करतो। त्याच्या काळात ज्यूंवर प्रचंड अत्याचार होतात, परिणामी ज्यू युरोपात पलायन करतात। जेरुसलेममध्ये जेथे येशूंना मारण्यात आलं तेथे कॉन्स्टंटाईन एक पवित्र मंदिर बांधतो। यानंतर इसवी सन 638 मध्ये रोमन साम्राज्याचा पडाव होऊन जेरुसलेम भागात उमरवांचे राज्य येते व भौगोलिक क्षेत्रात हळूहळू मुस्लिम धर्माचा प्रसार होतो। मुस्लिम राज्यकर्त्यांकडून येथे पूर्वी ज्यूंचे टेम्पल माउंट होते, तेथे अल अक्सा मस्जिद आणि डोम ऑफ द रॉक बांधले जाते। मुस्लिम धर्मानुसार मोहम्मद पैगंबर मक्केहून जेरुसलेमला आले व याच ठिकाणाहून स्वर्गाकडे निघून गेले। या भागाला एकत्रितपणे हराम अल शरीफ म्हटले जाते व यामध्ये गैर मुस्लिमांना प्रवेश निषिद्ध आहे। ज्यूंना केवळ टेम्पल माउंटच्या उरलेल्या वेस्ट वॉल जवळच्या बाहेरच्या बाजूने जाऊनच प्रार्थना करता येते, म्हणजे जो भाग ज्यूंसाठी टेम्पल माउंट आहे तोच भाग मुस्लिमांसाठी हराम अल शरीफ आहे व येथून काही किलोमीटर अंतरावरच कॉन्स्टंटाईनने बांधलेले पवित्र मंदिर आहे, जेथे येशूंना देहदंड दिला होता। अशा प्रकारे हा काही किलोमीटरचा भूभाग ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू या तीनही धर्मांसाठी एक पवित्र क्षेत्र आहे। आता बघूया की आधुनिक युगात ज्यू लोक पॅलेस्टाईनकडे का, कसे व केव्हा वळाले व इस्रायलची स्थापना कशी झाली। इसवी सन पूर्वपासून जेरुसलेम भागात राहणारे ज्यू धर्मीय लोक अनेक आक्रमणांमुळे व अन्य अत्याचारांमुळे हळूहळू हा भौगोलिक प्रदेश सोडून गेले। त्यातील बरेचसे युरोपात स्थायिक झाले, परंतु ते कधीच आपल्या मातृभूमीला, पवित्र भूमीला विसरले नाहीत। आजही ज्यू लोक टेम्पल माउंटच्या दिशेने तोंड करून प्रार्थना करतात व नेहमी मायदेशी परतण्याची इच्छा बाळगतात। 1891 मध्ये लिओन पिनस्कर नावाच्या ज्यू लेखकाने त्याच्या ॲटो एमॅन्सिपेशन या पुस्तकात लिहिले की युरोपात ज्यूंवर अन्याय होत आहे व युरोपातील कायदे ज्यू विरोधी आहेत। युरोपियन लोक कधीच ज्यूंना समान वागणूक देणार नाहीत। ज्यूंना स्वतः आपलं स्वतंत्र राष्ट्र बनवावं लागेल। त्यालाच अनुसरून पुढे जिओनिझम नावाची चळवळ सुरू झाली। त्यातून ज्यूंना त्यांचा मूळ देश परत मिळावा ही मागणी जोर धरू लागली। 19व्या शतकाच्या अखेरीस हळूहळू ज्यू लोक जेरुसलेम व बहुतांश परिसरात स्थायिक होऊ लागली। पहिले विश्वयुद्ध 1914 मध्ये सुरू झालेले पहिले विश्वयुद्ध ज्यूंच्या या चळवळीला फुंकर घालते। विश्वयुद्धात इंग्लंड व जर्मनी एकमेकांच्या विरोधात ठाकले असता ऑटोमन साम्राज्य, ज्याच्या आधिपत्याखाली पॅलेस्टाईनचा प्रदेश होतो, ते जर्मनीला पाठिंबा देते। पॅलेस्टाईन प्रदेश ज्यात जेरुसलेम येते तो मुक्त होऊन आपल्याला मिळावा या आशेने ज्यू लोक या युद्धात इंग्लंडला पाठिंबा देतात। इंग्लंड सुद्धा ज्यूंच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला मान्यता देत बाल्फोर डिक्लेरेशन वर सह्या करतो। 1918 मध्ये प्रथम विश्वयुद्ध समाप्त होते व इंग्लंड, अमेरिका, रशिया जिंकतात व जर्मनी ऑटोमन साम्राज्य हारते। पॅलेस्टाईन भागात राज्य करणाऱ्या ऑटोमनांना हाकलून तेथे इंग्लंड आपली सत्ता स्थापित करतो व बाल्फोर डिक्लेरेशन प्रमाणे इंग्लंड या क्षेत्रांमध्ये ज्यूचे स्थलांतर सुरू करतो। जगभरातून ज्यू लोक पॅलेस्टाईन तथा जेरुसलेम शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थायिक होण्यास सुरू करतात, परंतु यामुळे एक नवीन प्रादेशिक वाद निर्माण होण्यास सुरुवात होते।
ज्यूंचा मोठ्या प्रमाणात झालेला शिरकाव आजूबाजूंच्या अरब राष्ट्रांना मुळीच पटत नाही. इराक, इजिप्त, लेबनॉन, सौदी अरेबिया, जॉर्डन, सिरिया या गोष्टीला कडाडून विरोध करतात. दुसरीकडे इंग्लंड मात्र या स्थलांतराला प्रचंड प्रोत्साहन देत होता. त्याचबरोबर युरोपातील ज्यूंच्या पराभवी संघटना प्रचंड पैसा ओतून आपल्या बांधवांना इस्रायल उभा करण्यास व स्थलांतर करण्यास मदत करीत होते. त्याचे उत्तम उदाहरण देण्याचे झाल्यास रोथस्चाइल्ड फॅमिली. बँकिंग, आधुनिक युद्ध सामग्री क्षेत्रात अग्रेसर असणारे हे रोथस्चाइल्ड कुटुंब ज्यू आहेत. आजही या परिवारातील प्रत्येक सदस्य अब्जाधीश असून यांच्याच पूर्वजांनी पहिल्या महायुद्धात इंग्लंड करून बाल्फोर डिक्लेरेशन बनवून घेतले व अमाप पैसा ओतून जिओनिझम चळवळीला चालना दिली. 1878च्या ऑटोमन जनगणनेनुसार संपूर्ण पॅलेस्टाईन क्षेत्राची लोकसंख्या 4.7 लाख होती व त्यातले केवळ 25,000 ज्यू होते. 1914 पर्यंत ज्यूंची लोकसंख्या 85,000 झाली व नंतर पुढे ती लाखोंच्या घरात पोहोचली. अरब राष्ट्रांनी इंग्लंडला ज्यू स्थलांतर थांबवण्यास अनेकदा विनंती केली, परंतु इंग्लंडने त्याकडे दुर्लक्ष केले. दुसरे विश्वयुद्ध. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवात जर्मनीमध्ये हिटलरची लोकप्रियता प्रचंड वाढली होती व त्यामुळे त्याने प्रसारित केलेला ज्यू द्वेष हा परमोच्च पातळीवर पोहोचला होता. ज्यूच्या द्वेषामागील कारणे ही होती: 1. ज्यूंद्वारे येशूंची झालेली हत्या. 2. ज्यूंद्वारे केली जाणारी सावकारी, वेश्याव्यवसाय, ज्यांना ख्रिस्ती धर्मात अनैतिक मानले जाते. 3. थोडक्यात ज्यू हे समाजाचे अधपतन करण्यास अग्रेसर. 4. त्यांना कुठलीही नैतिक भूमिका नाही. ज्यू द्वेषाचा परिणाम असा झाला की जिथे जिथे जर्मन शासित प्रदेश होते तेथे तेथे ज्यू विरोधी कायदे अंमलात आणले गेले. त्यांचा व्यवसाय, जमिनी हिरावून घेतल्या गेल्या. सार्वजनिक क्षेत्रांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला. 1935 मध्ये नुरेमबेर्ग लॉ सारखा जाचक वंशभेद करणारा कायदा लागू झाला, ज्यामुळे ज्यू अत्याचारात आणखी वाढ होऊन त्यांना दुय्यम नागरिकाप्रमाणे वागणूक दिली जाऊ लागली. या सर्व अन्याय अत्याचारांवर उपाय म्हणून ज्यूंकडे पॅलेस्टाईनला पोहोचण्याव्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय उरला नाही. दुसऱ्या महायुद्धात ज्यू समुदायाने हिटलर विरोधात इंग्लंड, अमेरिकेला मदत केली. युद्ध समाप्तीनंतर युनायटेड नेशनची स्थापना झाली व त्यावर पूर्णपणे कंट्रोल जेते राष्ट्र म्हणजेच अमेरिका, इंग्लंड, रशिया यांचे असते. स्वाभाविकच ज्यू लोकांनी युद्धात केलेल्या मदतीची परतफेड म्हणून इंग्लंडने बाल्फोर डिक्लेरेशन UN मध्ये सादर केले व ज्यूंसाठी पॅलेस्टाईन भागात नवीन राष्ट्र बनवण्याची जबाबदारी UN वर टाकली. त्याला अनुसरून 11 देशांच्या प्रतिनिधींची UN कमिटी पॅलेस्टाईनला गेली व बघितले की 1/3 लोकसंख्या ज्यूंची असूनही त्यांच्याकडे केवळ 6% जमीन आहे व कमिटीने ऐतिहासिक निर्णय दिला की पॅलेस्टाईनचे तुकडे करून इस्रायल व पॅलेस्टाईन असे 2 देश बनवावे व जेरुसलेम UNच्या कंट्रोलखाली असावे. हा निर्णय UN मध्ये बहुमताने पास होतो. ज्यूंच्या हक्काचे आणि शेकडो वर्ष स्वप्नातले राष्ट्र निर्माण झाले, ते म्हणजे इस्रायल. या निर्णयानंतर ब्रिटिश पॅलेस्टाईन क्षेत्रांवर ताबा सोडून निघून जातात. पॅलेस्टाईनचे तुकडे करून ज्यूंना दिल्याने चिडलेले अरब राष्ट्रे इजिप्त, इराक, जॉर्डन, लेबनॉन आणि सिरिया एकत्रितपणे इस्रायलवर सन 1948 मध्ये हल्ला करतात. आपल्या जिद्दी आणि चिवट स्वभावासाठी ओळखले जाणारे ज्यू लोक आपली मायभूमी तथा धर्मभूमी वाचवण्यासाठी प्राणपणाने लढतात. इस्रायल एवढासा ज्यूंचा देश बलाढ्य अरब राष्ट्रांना लढाईत धूल चारतो आणि संबंध जग आश्चर्याने बघतच राहते. या लढाईतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी इजिप्त देशाचे अध्यक्ष जनरल नासिर सुएझ कॅनलमध्ये इस्रायल व्यवसायासाठी प्रवेश करतात. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्याची फार मोठी कोंडी होते. त्यामुळे इस्रायल इजिप्तवर हल्ला करून जवळपास अर्ध्या इजिप्तवर ताबा मिळवतो. प्रकरण इजिप्तच्या अंगाशी येते, परंतु UNच्या हस्तक्षेपामुळे त्यांचे युद्धात गमावलेले क्षेत्र त्यांना परत मिळते. तसेच इस्रायलला सुएझ कॅनल वापरण्यास परवानगी मिळते. अरब राष्ट्रे एनकेन प्रकारे इस्रायलचा खोड्या काढतच राहिले आणि इस्रायल सुद्धा त्या सर्वांना पुरून उरले. अशा प्रकारच्या कुरापतींना इस्रायल भीक घालत नसल्याचे लक्षात आल्याने एक वेगळी शक्कल काढण्यात आली. 1964 मध्ये अरब राष्ट्रांची इजिप्तमध्ये एक मीटिंग होते व संपूर्ण पॅलेस्टाईनची मागणी करणारी एक जहाल संघटना तयार केली जाते आणि यातूनच पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन PLO ची स्थापना होते. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन PLO. अरब राष्ट्रे सरळ सरळ इस्रायलशी 2 हात न करता व स्वतःची प्रतिमा मलिन न करता PLOला छुपा पाठिंबा देतात. 1969 मध्ये यसीर अराफत हे PLOचे अध्यक्ष बनतात व आक्रमकपणे पॅलेस्टाईनची मागणी करतात. विमान अपहरण तसेच गनिमी काव्याने लढाई चालू ठेवतात. त्यामुळे PLOला UN मध्ये पाठबळ मिळण्यास सुरुवात होते. याला वैतागून इस्रायल PLOचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लिबनॉन देशावर सरळ हल्ला चढवून PLOचे स्थळ उद्ध्वस्त करते. परिणामी PLO निर्माईची भूमिका घेत द्विराष्ट्र मॉडेलचा प्रस्ताव ठेवते. इस्रायल मात्र भविष्यातील होणाऱ्या त्रासाचा अंदाज घेऊन हा परतावा धुडकावतो. मात्र पुढे 1993 मध्ये ऑस्लो ओकराड प्रमाणे इस्रायल गाझा पट्टी व वेस्ट बँक PLOला देण्यास तयार होतो.
परंतु जेव्हा असे करण्याची प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा इस्रायल ऑस्लो करार पाळण्याचे पूर्णपणे नाकारतो. इस्रायलच्या या भूमिकेमुळे इकडे पॅलेस्टाईन जनतेचा विश्वासघात होतो. पिओलोने चर्चेत वेळ वाया न घालवता सरळ आक्रमक कृती करावी ही मानसिकता जोर धरू लागते. अशातच पिओलोच्या नरम भूमिकेला वैतागून एक आक्रमक जहाल संघटनेची निर्मिती होते. तिचे नाव हमास. 1987 मध्ये स्थापन झालेल्या हमासचे मुख्यालय गाझा शहरात असून तिचे प्राबल्य गाझा पट्टीत व काही अंशी वेस्ट बँक भागातही आहे. स्वतंत्र पॅलेस्टाईन ही हमासची मुख्य मागणी आहे, ज्यामध्ये इस्रायलचे अस्तित्व नाकारण्यात आले आहे. सर्व भांडण्याच्या मुळाशी जेरुसलेमच आहे. हजारो वर्षे युरोपात व इतरत्र राहून आता मूळ ठिकाणी परतण्याचा ज्यूंचा दावा कितपत योग्य आहे, परंतु त्यांच्यावर होणारे अत्याचार बघता स्थलांतर हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर होता, हेही बरोबरच म्हणावं लागेल. दुसरीकडे मूळ पॅलेस्टाईन जनता मात्र या अनपेक्षित इस्रायलच्या निर्मितीमुळे त्यांच्याच देशात काही दोष नसताना निर्वासितांचे जीवन जगत आहे, हेही तितकेच खरे. सध्या परिस्थितीत चालू असलेले युद्ध हे वरवर पाहता हमास आणि इस्रायलमध्ये आहे, परंतु हमासला जवळजवळ सर्व अरब जगाचा पाठिंबा असून इस्रायलच्या मागे अमेरिका व युरोपातील बलाढ्य देश उभे आहेत. त्यामुळे हे युद्ध एक प्रकारे ख्रिश्चन ज्यू विरुद्ध मुस्लिम किंवा युरोप अमेरिका विरुद्ध अरब देश असा रंग घेत आहे. या युद्धाची तीव्रता आणि दोन बाजूंची आक्रमकता बघता हे प्रकरण म्हणावे तेवढे सोपे नसून त्याचे दीर्घ व गंभीर परिणाम जगासमोर लवकरच दिसून येतील. अशाच न सांगितलेल्या, न ऐकलेल्या आणि न पाहिलेल्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी युगगाथाला सबस्क्राईब करा.